आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट सुकोश पाणीजी आरे सर, उद्घाटक माननीय नामदार श्री संजयजी बनसोडे साहेब, श्री राम मेकले सर, श्री प्रभाकर कापसे सर, श्रीमती वंदना काटकर मॅडम, श्री ब्रिजमोहन झवळ सर, श्री हावजीराव बेरकेळे सर, पत्रकार श्री मोदी टोळे, उपाध्यक्ष आमच्या शाळेचे उपाध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष श्री गिरीजी मोलकर सर, विक्रम संकाळे सर आणि अंजुमनीताई आर्य मॅडम या सर्व निमंत्रितांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावं. ग्रंथमित्र पुरस्कार विजेते सन्माननीय श्री युवराजजी जाधव सर यांनाही विनंती करते की त्यांनीही व्यासपीठावर विराजमान व्हावं. उपस्थितांना मी नम्र विनंती करते की पाठीमागे आपण खुर्चीवर बसून घ्यावं. सर्व उपस्थितांनी कृपया खुर्चीवर बसून घ्यावं. जिल्ह्यामधील सर्व ग्रंथालय विभाग प्रमुखांना विनंती करतो की पाठीमागे भरपूर असं खुर्च्या शिल्लक आहेत, त्या ठिकाणी आपण बसून घ्यावं. वाचाल तर वाचाल म्हटलं आहे कोणी, अलौकिक हे ब्रह्मांड सुंदर, मानव दानव असोवा प्राणी. वाचन एक प्रवास सुंदर, चला होऊ शब्दांचे धनी. वाचुनी तल्लख होते बुद्धी, लिखितांचे व्हावे सदैव ऋणी. चला जाऊ भेटी देऊ अद्भुत अकल्पित जंगल राणी. कथा कविता ललित लेखन पात्र चरित्रण मेजवानी. स्वार होऊया शब्दांवरती वाचन ध्यास एक मनी. वाचतो जो काही निरंतर तोची म्हणावा खरा ज्ञानी. वाचतो जो काही निरंतर तोची म्हणावा खरा ज्ञानी. खरोखरच वाचनाचे महत्त्व ओळखून श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेद्वारे संचलित श्यामलाल वाचनालयाने आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी संपूर्ण लातूर जिल्हा ग्रंथालय मेळावा आयोजित करण्यात केलेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत आमच्या श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट श्री सुकोश पाणीजी आरे सर, तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत माननीय नामदार श्री संजयजी बनसोडे साहेब. मी सर्वांना विनंती करते की आजच्या प्रमुख उद्घाटकांचे जोरदार टाळ्या वाजवून एकदा स्वागत करावे. युवा कल्याण मंत्री आणि बंदरे मंत्री सन्माननीय श्री नामदार श्री संजयजी बनसोडे साहेब यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत केलेलंच आहे. पण आमच्या शामारे कन्या ज्युनियर कॉलेजच्या संगीत विभागाच्या मुली आणि प्राध्यापक बागडे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी स्वागत गीत गाऊन आजचा हा स्वागताचा सोहळा स्वागताचा
अमृताच्या या क्षणाने मोहरावी फूल पाने, अमृताच्या या क्षणाने मोहरावी फूल पाने, या सुगंधी संस्कृतीचा श्वास व्हावा मोकळा, हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा. कलेची भूमी माता, धन्यतेचा तिलक माता, ही कलेची भूमी माता, धन्यतेचा तिलक माता, सजनाचा सुजनाला स्वजनाने थांबला, हा स्वागताचा सोहळा, 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 हा स्वागताचा सोहळा. खूप छान. या आनंददायी अशा स्वागत गीतानंतर आपण पुढील कार्यक्रमाकडे वळूया. पुढचा कार्यक्रम आहे सत्कार सोहळा. छोटेखानी सत्कार सोहळा संपन्न होईल. प्रथमतः ॲडव्होकेट सुपुष्पानीजी आर्य सर, अध्यक्ष श्यामलाल स्मारक शिक्षण संस्था यांचं यानंतर आजच्या या ग्रंथालय मेळाव्याचे प्रमुख उद्घाटक सन्मान्य श्री संजयजी बनसोडे साहेब, आमदार श्री संजयजी बनसोडे साहेब यांचा सत्कार करतील. संस्था अध्यक्ष ॲडव्होकेट सुपुष्पानीजी आर्य सर. सत्काराचं स्वरूप आहे बुके, आदीची शाल आणि सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ. स्वागत सोहळा संपन्न होत आहे. धन्यवाद सर. वास्तविक संजयजी बनसोडे साहेब यांच्या कार्याची ओळख देण्याची आपल्याला पैकी कुणालाच गरज नाही. ते कोणत्याही ओळखीचे मोहताज नाहीत. उदगीरचा आपण बदललेला चेहरा मोहरा पाहत आहोत. उदगीरमध्ये जो एवढा मोठा कायापालट झालेला आपला दिसत आहे, तो आपण सर्वजण आपल्या डोळ्यांनी पाहतच आहोत. त्या सर्व उदगीरच्या कायापालटाचे, उदगीरच्या विकासाचे शिल्पकार असं आपण ज्यांना म्हणू शकतो, ते आजचे प्रमुख अतिथी राम मेकले सर, मराठवाडा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष. यांचा सत्कार श्री ॲडव्होकेट विक्रम संकाय सर करत आहेत. खादीची शाल आणि बुके देऊन सोबत सत्यार्थ प्रकाशची प्रत. धन्यवाद सर. यानंतर मी श्री विवेक उगिले सरांना विनंती करते की त्यांनी श्री प्रभाकर कापसे सर यांचा सत्कार करावा.
श्री प्रभाकर कापसे सर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष यांचा सत्कार विवेक उगिले सर बुके आणि खादीचे वस्त्र देऊन करत आहेत. छोटी सर बेटा प्रभाकर कापसे सर यांनाही पूर्वी ग्रंथविग्रह हा पुरस्कार प्राप्त झालेला होता. त्यांचा आज आपल्या या कॅम्पसमध्ये सत्कार होत आहे विवेक उगिले सर यांच्या हस्ते. आर्य मॅडम यांना विनंती करते की त्यांनी श्रीमती वंदना काटकर मॅडम यांचा सत्कार करावा. श्रीमती वंदना काटकर मॅडम लातूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांचा सत्कार अंजुमनीताई आर्य मॅडम करत आहेत. बुके, खादीची शाल आणि सत्यार्थ प्रकारची पद देऊ. धन्यवाद मॅडम. यानंतर मी श्री खंदारे सरांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय श्री हावगीराव बेरकेळे सर यांचा सत्कार करावा. बुके आणि खादीची शाल देऊन. श्री हावगीराव बेरकेळे सर जिल्हा ग्रंथालय संघ माजी अध्यक्ष. धन्यवाद सर. यानंतर शामारे कन्या विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री प्रवीण भोळे सर यांना विनंती करते की त्यांनी पत्रकार श्री राम. धन्यवाद सर. यानंतर उपाध्यक्ष श्री गिरीजी मुंडकर सर यांचा सत्कार करतील ग्रंथालयाचे श्री सतीश बिराजदार सर. सॉरी श्यामला स्मारक शिक्षण संस्थेचे सचिव श्री विक्रम संकाय सर यांचं स्वागत करतील. सत्कार करतील श्री लिमये सर. लिमये सर. सचिव श्री संकाय सर यांचं स्वागत करायचं आहे. सत्कार सोहळा संपन्न झालेला आहे. आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतील श्री राम मोती पोळे सर. मी त्यांना विनंती करते की प्रास्ताविक करावं. श्यामलाल स्मारक शिक्षण संस्था अंतर्गत चालणाऱ्या श्यामलाल वाचनालयाच्या वतीने अध्यक्ष आणि नवनिर्वाचित त्या संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुपरपाने आर्य सर, संस्थेचे सचिव ॲडव्होकेट सुपर संकाळे सर, सहसचिव अंजुमनीताई आर्य मॅडम. मला काही यामागील काळात आलेला आहे. गाव येथे ग्रंथालय करण्याचा संकल्प आदरणीय प्रेमदादा धनक काका यांच्या मार्गदर्शनाखाली हे ग्रंथालय चौड कार्यरत राहिली आणि वृद्धिगती झाली. त्या ग्रंथालयामार्फत 288 आमदारांमध्ये निश्चितपणे आम्हा उदगीरकरांना अभिमान आहे. असा एकमेव आमदार ज्याने विकासाची ऊर्जा त्या स्वातंत्र्यानंतर उदगीरला आणलेली आहे. अशक्य ती शक्य करताना वाचन मोबाईलच्या जमान्यामध्ये आपण म्हणतो वाचत नाही काय नाही, पण खऱ्या अर्थानं शासनाचं दुर्लक्ष ह्या चळवळीकडे झालेलं आहे. आमची मी सतत आपल्याला व्हॉट्सअपवर टाकत राहतो काय चाललंय काय नाही ते. आपण उदगीरमध्ये काय शिल्लक राहिला नाही विकास करायचा. आता फक्त जिल्ह्याची घोषणा राहिल्या, कारण पंचायत समिती म्हणजे जिल्हा परिषदेची इमारत झाली, कलेक्टर ऑफिस इमारत झालेली आहे, SP ऑफिस लावली आणि हा प्रस्ताव
अनुदान वाढ, दर्जा बदल हे जे विषय महत्वाचे आणि नवीन वाचनाला मान्यता त्यांनी अर्थ खात्याकडे सुद्धा पाठवलेले आहेत. आणि अर्थ खातं म्हणल्यानंतर आपले आवडते दादा, आज सध्या बोलबाला एकच आहे, आवडती बहीण आणि आवडता भाऊ. आपण आवडते भाऊ या दादाचे म्हणजे दादा कुठून कसा निधी आणायचा त्याचा जर आदर्श उदाहरण असेल 288 आमदार फक्त संजय बनसोडे साहेब. दादा बनसोडे साहेब सर्व प्रस्ताव अर्थ खात्याकडे आहेत, फक्त दादाची सही पाहिजे. विधानसभामध्ये चंद्रकांत दादाने घोषणा केली की नवीन दर्जा वाढ, अनुदान वाढ आणि नवीन वाचनालयाला मान्यता हे 3 महत्वाचे मुद्दे आम्ही अधिक मागत नाही. उद्याच्या 30 तारखेला उदगीरला शहरात येत आहेत. एक गोड बातमी आम्हाला उदगीरकरांनी आणि ग्रंथालय चळवळीला सुद्धा आपण ते करावं. कारण आम्ही कमी पडतो निश्चित मान्य करतो. कारण साहेब आम्हाला माहित चला मुंबईला, कारण ज्यानं पाठपुरावा केला त्यानं नक्कीच मागितलं मिळालं, ज्यानं मागितलं नाही त्याला काही नाही. परंतु मागणारे कमी पडत उदगीर मतदारसंघामध्ये एवढा भरघोस निधी 8 दिवसाला दौरा उदगीरला गेला आल्यानंतर कोटीशिवाय बातच नाही, कोटीच्या वर. पण एवढं तुम्ही त्या ग्रंथालय चळवळीकडे सुद्धा लक्ष द्यावं. लक्षच नाही. आता 15 दिवसावर आचारसंहिता राहिलेली आहे. आपण येणाऱ्या कॅबिनेट मध्येच हे 3 मुद्दे जर आपण केलात तर ग्रंथालय पूर्ण प्रत्येक ग्रंथालयामध्ये आपला निश्चितपणे फोटो लागेल सर. कारण वाचन चळवळ वाढवायची असेल तर हे वाचन चळवळ हे टिकले पाहिजे. आणि त्यासाठी ही लोकचळवळ जरी असली स्थापनेला 40% राहिले, ते 40% राहिलेली वाढ हे 3 मागण्या आपण आम्हाला या उद्याच्या कॅबिनेट मध्ये आपण देऊन उदगीरच्या दौऱ्यामध्ये 30 तारखेच्या मध्ये आम्हाला गोड बातमी द्यावी. एवढे जे आपण पूर्ण ग्रंथालय चळवळीच्या आम्ही मागणी करतो. आणि साहेब खरं आम्हाला आम्ही ओळखतो तुमच्यात विकासाची क्षमता आहे, तशीच ताकद निश्चितपणे ग्रंथालय चळवळ आपल्या पाठीशी राहील. फक्त आपला आशीर्वाद त्या ग्रंथालय चळवळीकडे राहावा एवढीच मागणी व्यक्त करून मी माझी जागा घेतो. जय महाराज. धन्यवाद सर. आपल्या अपेक्षा निश्चितच पूर्ण होतील अशी आपण अपेक्षा ठेवूया. कारण आपल्या सर्वांनाच माहित आहे अगदी तळागाळातल्या व्यक्तींपर्यंत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या समस्या सोडविणारे असे आपले माननीय श्री संजयजी बनसोडे साहेब आहेत. आणि मला एक आपलं म्हणणं खरोखरच पटलं सर की जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवण्याची ताकद आपल्या साहेबांमध्ये आहे. जे माझ्या अल्पबुद्धीला पटलं ते मी सांगू इच्छिते की परवाच आपण एक राष्ट्रपती यांचा दौरा पाहिला. उदगीरच्या इतिहासामध्ये जे कधीच झालेलं नव्हतं तो क्षण आपण सर्वांनी अनुभवला. तो सोनेरी क्षणाचे आपण सर्वजण साक्षी झालेलो होतो. त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे सुद्धा आपल्या उदगीरच्या इतिहासातील आहे नियोजनामध्ये आहे. ग्रंथालय हे केवळ पुस्तकांचं संग्रहालय न होता ती एक संस्था व्हावी, ती एक चळवळ व्हावी म्हणून अहोरात्र झिजणारे डॉक्टर S.R. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जात आहे. सोबतच दीप प्रज्वलन व्हावं. प्रतिमा पूजन, प्रतिमेला अभिवादन झालेलं आहे आणि दीप प्रज्वलनाने त्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. तसेच आमच्या श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेअंतर्गत चालणाऱ्या क्रीडा पंधरवड्याचंही उद्घाटन या ठिकाणी संपन्न होतच आहे. ते पुस्तक वाटपाने हा एक त्रिवेणी संगम आपल्याला येथे पाहायला मिळत आहे. प्रतिमा अभिवादन, समयी अर्थात दीप प्रज्वलन आणि क्रीडा पंधरवडा उद्घाटन. सर्व अतिथींना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी समोर यावं.
या कार्यक्रमानंतर आजचा एक विशेष कार्यक्रम विशेष सत्कार सोहळा संपन्न होणार आहे। ग्रंथमित्र श्री युवराजजी जाधव यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे। ग्रंथमित्र श्री युवराजजी जाधव यांचा सत्कार करतील माननीय श्री बनसोडे साहेब। मी आदरणीय श्री बनसोडे साहेबांना विनंती करते की त्यांनी युवराजजी जाधव यांचा सत्कार करावा। सत्काराचं स्वरूप असेल हार, शाल, बुके आणि सत्यार्थ प्रकाशची प्रत। श्री युवराजजी जाधव सर यांचा सत्कार होत आहे माननीय नामदार श्री बनसोडे साहेबांच्या हस्ते। ग्रंथमित्र हा पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे दिला जातो। यावरूनच आपल्याला या पुरस्काराची महत्ती लक्षात येते। हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल युवराजजी जाधव सर यांचं खूप खूप अभिनंदन। पुन्हा एकदा टाळ्या वाजवून आपण त्यांचं कौतुक करूया, त्यांचं अभिनंदन करूया। धन्यवाद सर। याच शुभ प्रसंगी देवणी तालुका ग्रंथालय संघाच्या वतीनेही ग्रंथमित्र श्री युवराजजी जाधव यांचा सत्कार केला जाणार आहे। सत्कार करते आहेत अनिल पाटील व तालुक्यातील सर्व ग्रंथालय प्रतिनिधी। स्मारक विद्यालयाचा कबड्डीचा संघ रेडी राहील। श्यामलाल स्मारक विद्यालयाचा कबड्डीचा संघ तालुका स्तरावर विजयी होऊन जिल्हा स्तरावर निवड झालेली आहे। तर या सर्व विद्यार्थ्यांचंही या ठिकाणी कौतुक होईल। कबड्डी विजेता संघ विद्यार्थी आहेत। कांबळे प्रीतम, बुर्ले गुणाजी, कसबे अरुण, भंडारे विष्णू, निडवंचे अमर, कसबे अनिकेत, कसबे गौरव, कुसनुरे प्रथमेश, कांबळे संघर्ष, कसबे अमित, कांबळे रोहन, कांबळे आशिष या सर्व विद्यार्थ्यांनी स्टेजवर यायचे आहे। सर्व सन्माननीय अतिथींकडून या सर्व विजेत्या संघातील खेळाडूंचं कौतुक होईल। पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊ। परमपूज्य साने गुरुजी यांच्या द्वारा लिखित पुस्तक देऊन या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक होत आहे। या कबड्डी संघाचे मार्गदर्शक श्री संग्राम भोगरे सर यांनाही मी विनंती करतो की त्यांनी मंचावर उपस्थित राहावं सन्माननीय आणि सत्कार स्वीकारावा। श्यामलाल कला क्रीडा आणि विज्ञान या अकॅडमी अंतर्गत आमच्या विद्यालयातून खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, विभागस्तरीय आणि राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय पातळीवर आमच्या या विद्यालयामधून खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी घडतात, तयार होतात आणि या संकल्पनेच्या पाठीमागे आमच्या श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय ऍडव्होकेट सुमित पाने आरे सर यांचं सतत मार्गदर्शन असतं। फ्री स्टाईल जलतरण स्पर्धेमध्ये विभागीय पातळीवर निवड झालेली आहे। श्यामलाल स्मारक विद्यालयाचा विद्यार्थी सर्वेश कोनराव या विद्यार्थ्यांना ताबडतोब त्वरित यायचंय व्यासपीठावर। फास्ट विभागीय पातळीवर या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे, त्याबद्दल त्याचं कौतुक होत आहे। पुष्पगुच्छ आणि साने गुरुजींद्वारा लिखित पुस्तक देऊ। साने गुरुजी
यांच्याशिवाय कुठल्याही शाळेचा परिपाठ पूर्ण होऊ शकत नाही. कारण खरा तर येथेची धर्म ही प्रार्थना आपण सर्वांनीच शालेय जीवनामध्ये ऐकली असेल, ही अजूनही चालू आहे. यानंतर क्रिकेट विजेता संघ यांना मी स्टेजवर येण्यासाठी सूचित करते. क्रिकेट विजेता संघातील खेळाडू आहेत जाधव हर्षद कॅप्टन, क्षीरसागर पार्थ, विक्रम पवार, धीरज पलंगे, अथर्व क्षीरसागर, साई सूर्यवंशी, प्रतीक बेद्रे, आयुष तलवारे, प्रणव बेद्रे, नामदेव भक्ते, कौस्तुभ खंदाळे, कापसे ऋषिकेश, आदित्य पद्मगिरवार, प्रदीप पवार. कुस्तीपटूनही तयार राहायचे. यांना मार्गदर्शन करणारे गिरीश गोरगावे सर यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवरती यावं. आमच्या विद्यालयातून फक्त इंजिनियर, डॉक्टर आणि सायंटिस्ट होत नाहीत, तर क्रीडा क्षेत्रात, कला क्षेत्रात तसेच विज्ञान क्षेत्रामध्ये सुद्धा या टीमचे कोच आहेत रोहन सर. रोहन सरलाही यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवरती यावं. भारत देशातील सर्वात लोकप्रिय खेळ क्रिकेट. या लोकप्रिय खेळामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे आमच्या शामलाल स्मारक विद्यालयातील खेळाडू. जिल्हा स्तरावर कुस्ती स्पर्धेमध्ये निवड झालेली आहे ज्ञानेश्वर विठ्ठल आईलवाड या विद्यार्थ्याची. या विद्यार्थ्याचंही कौतुक करतील सर्व सन्माननीय अतिथी पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन. विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा या ठिकाणी संपन्न झालेले आहे. यानंतर आताच व्यासपीठावर विराजमान झालेले सन्माननीय श्री सुबोध आंबेडकर सर यांचा सत्कार होईल. मी श्री पाटील सरांना विनंती करते, शिवरुद्र पाटील सरांना विनंती करते की सुबोध आंबेडकर यानंतर सन्मान्य श्री राम मेकले सर आपल्याला उद्घाटन समयी 2 शब्द मार्गदर्शन करतील. नमस्कार. प्रथमतः ग्रंथालय शास्त्राचे जनक या रंगनाथन यांच्या प्रतिमेला वंदन करून या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या संस्थेचे अध्यक्ष आणि कालच त्यांची बिनविरोध निवड झाली त्याबद्दल संपूर्ण जिल्हा ग्रंथालय सर्व ग्रंथालय चळवळीच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन. या कार्यक्रमाचे उद्घाटक, या चळवळीचे प्रणेते, उदगीर शहराचे भाग्यविधाते, उदगीर शहराचे विकास पुरुष आमचे सन्माननीय बनसोडे साहेब. त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आता प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही. आदरणीय व्यासपीठ आणि जिल्हा ग्रंथालय संघाचे सर्व पदाधिकारी, या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून आलेले ग्रंथालय चळवळीचे पदाधिकारी, कर्मचारी आणि या शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, विद्यार्थिनी बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमाचं हे कार्यक्रम म्हणजे ग्रंथालयाचा वाचक मेळावा. या मेळाव्यासाठी आपण सर्वजण जमलेले आहोत, परंतु याचाच या मेळाव्यात सत्कार मूर्ती म्हणून जो शासनाचा ग्रंथमित्र पुरस्कार प्राप्त युवराजजी जाधव यांचा सन्मान केला, आमचाही सन्मान केला.
या उदगीर शहर एक ऐतिहासिक शहर आहे सर. या शहराचा कायापालट आपण या 5 वर्षाच्या काळात बराच कायापालट बनसोडे साहेबांनी केलेला आहे. गेल्या वर्षी अशाच कार्यक्रमात त्यांच्या निवडणुकीच्या वेळी आपल्या उदगीर तालुका ग्रंथालय संघ आणि त्या चळवळीने त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला होता. आता पाठिंबा तर देणारच आहोत सर, परंतु आमच्याकडे तुम्ही जरा लक्ष द्या साहेब, कारण तुमच्याशिवाय आमच्या चळवळीला पर्याय राहिलेला नाही. कारण श्यामलाल शिक्षण संस्थेनं हा कार्यक्रम घेऊन आपल्या दोघांमधला दुवा जो साधला त्याबद्दल मी सुपुष्पाने आर्य सरांचे आणि मोती पोळी सरांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन मानतो साहेब. जिच्या हाती पाळण्याची दोरी ते जगाला उद्धारी अशी म्हण आहे, परंतु ज्याच्या हाती अर्थ खात्याची दोरी ते ग्रंथालयाला उद्धारी. कारण ती दोरी जर तुम्ही सरळ जरा ओढून ताणून घ्या सर आणि आमच्या ग्रंथालय चळवळीचे प्रश्न मार्गी लावा. कारण तुम्ही उदगीर शहराचा इतका कायापालट केला ती भविष्यात कुणी करू शकणार नाही आणि मागही झालेला नाही. परंतु त्याच उदगीर शहरातले उदगीर तालुक्यातले आमचे ग्रंथालय कर्मचारी अर्धपोटी आहेत. त्यांच्या जरा पोटाच्या विकासाकडे आपण पाहावं ही अशी मी जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीनं आपणास विनंती करतो सर. आणि दुसरी गोष्ट, आताच काल परवा चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत बैठक झाली. मी आमचे कापसे सर, हावडीराव बेरकेळे आम्ही बैठकीला हजर होतो सर. सर्व काही प्रस्ताव अर्थ खात्याकडे दिलेले आहे. अर्थ खातं म्हणजे आम्हाला अर्थमंत्री तुम्हीच आहात सर. अजित पवार साहेबांकडे जरी अर्थ खातं असलं तर अजित पवार साहेबांना कानात सांगणारे तुम्हीच आहात. तुमच्याशिवाय हे प्रश्न मिटणार नाही सर. लातूर जिल्ह्यात 668 वाचनालय आहेत, त्याचे 1314 कर्मचारी आहेत. महाराष्ट्राची लोकसंख्या, महाराष्ट्राची जर संख्या पाहिली तर 12,000च्या आसपास ग्रंथालय आहेत. एवढ्याचा दुवा आपल्याला लागणार आहे साहेब. मला आपणास नम्र विनंती आहे सर, आपण पुढे येणारे दिवाळी आहे त्या दिवाळी साजरी करावी. दिवाळीचा गोड गोड खायला आम्हाला कर्मचाऱ्याला आणि पदाधिकाऱ्याला द्यावं सर. ही सर्व दिवाळीला गोड खायचं का न खायचं हे सर्व तुमच्या हातात आहे सर. आणि तुम्ही उदगीर शहराचा एवढा विकास केला सर, भयंकर भयंकर. ऐतिहासिक या संस्थेचे सदाविजय आर्य सर आणि झमर काका यांच्यासोबत मी काम केलेलं आहे सर. या ग्रंथालय चळवळीचे हा 100% तालुका प्रयत्न करून आम्ही जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीनं उदगीर तालुका 100% ग्रंथालय पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. औसा तालुक्यात फक्त 12 गावं राहिलेली आहेत साहेब असे दिसून येते. तर अशी तुम्हाला नम्र विनंती आहे साहेब की आपण अजित पवार साहेबाचा दौरा उदगीरला आहे, परंतु दौऱ्याची वाट न पाहता तुम्ही अजित पवार साहेबांकडे विनंती करावी. आमच्यासाठी एवढं आम्हाला पदरात घ्या आणि या ग्रंथालय चळवळीचा दर्जा वाढ, नवीन वाचनाला मान्यता आणि 40% अनुदान ही राहिलेला आहे तेवढं दिवाळीपूर्वी आमच्या पदरात पाडावं. आणि आचार वेळ कमी आहे सर, वेळेच्या आधी आचारसंहिता लागण्याच्या अगोदर हा निर्णय व्हावा अशी मी आपणास विनंती करतो. आणि या शिक्षण संस्थेनं, श्यामलाल शिक्षण संस्थेनं हा कार्यक्रम घेऊन आमचा सन्मान केला, आम्हाला बोलण्याची संधी दिली आणि ग्रंथालय चळवळीला एक नवी चेतना निर्माण करण्याची ताकद निर्माण करून दिली. त्याबद्दल सुपुष्पाने आर्य सरांचे व त्यांच्या आजच्या या श्यामलाल शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत हे क्रीडा पंधरवाड्याचे उद्घाटक आदरणीय आपले लोकप्रिय मंत्री संजयजी बनसोडे साहेब, या संस्थेचे अध्यक्ष सुपोषणी साहेब, वंदना काटकर मॅडम आणि सर्व आदरणीय व्यासपीठ. आत्ता जो हा मेळावा जिल्हा ग्रंथालय संघाच्या लातूर जिल्ह्याचा मेळावा भरवण्यात आलेला आहे. आता फक्त एकच आमचा उद्देश आहे, मी जास्त बोलणार नाही,
फक्त आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्याबद्दलच या ठिकाणी ओवापोळ करणार आहे. साहेब 29 ऑगस्टला आमची मंत्री आपले ते चंद्रकांत दादा मंत्री यांनी बैठक बोलावली होती. त्या बैठकीमध्ये तिन्ही मागण्या त्यांनी आपल्या मान्य केलेल्या आहेत की एक 40% वाढ, दुसरा ग्रंथालयाचा दर्जा वाढ आणि तिसरा नवीन ग्रंथालय मान्यता. या तिन्ही मागण्या त्या मिटिंगमध्ये त्या बैठकीमध्ये मान्य झालेल्या आहेत. मान्य झाल्यानंतर मी स्वतः मंत्री महोदयांना म्हणलो की मंत्री महोदय यामध्ये निर्णय आता बैठकीमध्ये झालेले आहेत. या निर्णयाची परिपत्रक हे आचारसंहितेपूर्वी निघावं असं आमची सर्वांची महाराष्ट्रातल्या ग्रंथालय कार्यकर्ते कर्मचाऱ्यांची तीव्र इच्छा आहे. आणि याचे परिणाम म्हणजे हे तुम्हाला सर्वांचे आशीर्वाद मिळणार आहेत. आणि ताबडतोब त्यांनी हात जोडून मला सांगितलं की हे तुमचे प्रश्न आचारसंहितेपूर्वी आम्ही निर्णय घेण्यात येतील असं आश्वासन दिले. मी मग आचारसंहिता लगेच लागणार आहे. ते सांगितले की 15 ऑक्टोबरपर्यंत लागणार नाही, 15 ऑक्टोबरच्या आत तुमच्यापर्यंत सोडवतो. आणि त्याप्रमाणे आता आमच्या माहितीप्रमाणे या तिन्ही मागण्याचे प्रस्ताव आता पूर्ण मंत्रालय लेवलवरती आहेत आणि आर्थिक बाबतीतला हा प्रस्ताव आपल्या माननीय अजितदादा पवारच्या कार्यालयात आहे असं समजलं तेव्हा संजयजी बनसोडे साहेब हे काम तुम्हीच करू शकता, दुसरं कोणीही करू शकत नाही असा हा आमचा विश्वास आहे. आणि या अनेक वेळा आम्ही तुमच्याशी भेटलो होतो. भेटल्यानंतर तुम्ही आम्हाला सगळ्यांना सांगितलं तुम्ही मुंबईला या, असे पण सुटत नाहीत. अशा प्रकारे तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं होतं. आता शेवटचा टप्पा आला आहे, निवडणुकीचा काळ आला आहे, परीक्षेचा काळ आला आहे. या परीक्षेमध्ये तुम्ही 100% चांगल्या मार्काने उत्तीर्ण होणार आहात हे आम्ही सर्वांच्या वतीनं मी आपल्याला अभिवादन देतो. उदगीर तालुकाच नाही, लातूर पूर्ण लातूर जिल्हा आपल्या पाठीशी आहे. आणि तुम्ही नुसतं मंत्रीच नाही, मंत्री तर आहातच, पण मंत्र्याच्या अंगी जो तुमच्या इथे कार्यकर्त्याचा गुण आहे की सुरुवातीपासून तुम्ही अगदी तळागाळातल्या लोकांसाठी अतिशय तळमळीनं काम केलेलं आहात. म्हणून आमची सर्वांची एकदा आहे आणखीन एक एवढी तळमळ असलेली आपण जाणून घ्या की या 3 मागण्या ज्या आहेत 40% अनुदान वाढ, दर्जा बदल आणि नवीन ग्रंथालय मान्यता हे आचारसंहितेपूर्वी आम्हाला आमच्या पदरात पाडाव्या ही सर्वांची इच्छा आहे. आणि सर्वजण केवळ आपले शब्द ऐकण्यासाठी उत्सुक झालेले आहेत. तेव्हा सर आपण ताबडतोब अजितदादाशी संपर्क करून फोन लावा किंवा मुंबईला काही करा, आम्हाला याच्या आत आचारसंहितेच्या तिन्ही मागण्या आम्हाला पुन्हा द्या. आणि आम्हाला आपला विश्वास आहे की आपण हे 100% काम करणार. त्याबद्दल पुन्हा एकदा या संस्थेला आमचा बोलवला, सन्मान केला. त्याचबरोबर याबरोबर या क्रीडा स्पर्धेचे क्रीडा सप्ताहाचंही उद्घाटन केले आणि विद्यार्थ्यांचंही ते यश मिळालं. त्याबद्दल आम्ही ग्रंथालय संघाच्या वतीने विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन करून मी माझी जागा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर आपण सर्वजण आतुरतेने ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण येऊन भेटलेला आहे. आदरणीय श्री संजयजी बनसोडे साहेब हे आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या संस्थेचे प्रमुख, आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट सुपोष पाणी आरे सर, या संस्थेच्या सहसचिव आदरणीय आमच्या भगिनी अंजुम, जिल्हा ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रभाकरजी कापसे साहेब, ज्यांना आपण ग्रंथ मित्र पुरस्काराने सन्मानित केलं ते युवराजजी जाधव साहेब, लोकमतचे पत्रकार व्ही.एस. दादा कुलकर्णी साहेब, जिल्हा ग्रंथालय निरीक्षक हरिचंद्र डेंगाळेजी, यशवंत पाटीलजी, आपल्या उदगीरच्या लता मंगेशकर म्हणलं तर वावगं ठरणार नाही त्या संगीतताई बागडे मॅडम, सूत्रसंचलन करणाऱ्या त्याही गोड आवाजामध्ये ते माझ्या भगिनी वैशालीताई अनाकल्ले मॅडम,
ग्रंथपाल श्यामलालच्या माधवजी कांबळे, माझे मित्र मदनजी पाटील, OS किवणे सर, ज्ञानेश्वरजी पारशिवाजी, सिद्धार्थ बेरादारजी, शिवलिंग कोडोळे, बाबा सुरेजी, आता अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. पण उपस्थित सर्वच ग्रंथपाल बंधू भगिनींनो, पत्रकार बांधवांनो आणि माझ्या विद्यार्थी बालकांनो, सर्वप्रथम मी जिल्हा ग्रंथालय मेळाव्याचं उद्घाटक आहे, राहताना उद्घाटन झालं असं या ठिकाणी मी पहिल्यांदा जाहीर करतो. आणि युवराज जाधव सरांना सुद्धा राज्याचा ग्रंथ मित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल आपल्या मतदारसंघाच्या वतीनं सर्वांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कार्यात त्यांना शुभेच्छा या ठिकाणी देतो. आणि जे माझे क्रीडा क्षेत्रातले युवक तरुणांनी अतिशय चांगली कामगिरी केली, त्याही क्रीडापटूंना क्रीडा मंत्री म्हणून त्यांना सुद्धा मनपूर्वक या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. आज मी मेखले साहेबांचं भाषण ऐकलं, कापसे सरांचंही भाषण ऐकलं आणि रामभाऊच्या प्रास्ताविक मी त्या ठिकाणी ऐकली. त्यांनी खरं तर आज अतिशय चांगल्या पद्धतीनं या ग्रंथालय चळवळीला पुढे नेण्याचं काम आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी केलं. आणि म्हणून मी माझ्या मतदारसंघाच्या वतीनं त्यांना सुद्धा विनम्र असं अभिवादन या ठिकाणी मी करतो. रामभाऊ, मला वेळोवेळी तुम्ही चांगल्या पद्धतीचं निमंत्रण, खरं तर किल्लारीलाही आपला कार्यक्रम झाला, लातूरलाही त्या ठिकाणी मला वाटलं आपला कार्यक्रम झाला आणि मला कुठल्या कारणामुळं मला त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी येता आलं नाही. आणि मी शुभेच्छा पत्र दिलं होतं आणि मीही सांगितलं होतं की एक मंत्री म्हणून, एक आमदार म्हणून ज्या ज्या काही तुमच्या अडचणी असतील मंत्रालयामध्ये, उच्च शिक्षण तंत्र शिक्षण मंत्र्याकडे किंवा राज्याच्या मुख्य, आज आपल्या शहरामध्ये हा मेळावा होतोय आणि या मेळाव्याला सुपुष्पानी आरे सरांनी खूप चांगल्या पद्धतीची मदत केली आणि म्हणून हा चांगला मेळावा, कमी संख्येत असेल तरी विजय असणारी सगळी तुम्ही त्या ठिकाणची मंडळी आहात. आणि म्हणून आज तुम्ही जी माझ्याकडची मागणी केली की भाऊ आपण अभिमन्यू पवार साहेबांच्या माध्यमातून उच्च शिक्षण मंत्र्याकडे त्याची बैठक लावली, त्या बैठकीमध्ये अनेक निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आले आणि मग निर्णय घेण्यात आल्यानंतर सुद्धा ती फाईल नियोजनकडे जाते. आता त्या बैठकीमध्ये जो काही निर्णय झाला, मला वाटतं 40% अनुदानाचा वाढचा निर्णय झालाय का सर? दादा सर, तसं नाही झालाय का? जर निर्णय झाला असेल तर मिनिट्स मध्ये आले पाहिजे, मिनिट्सला अप्रोच त्या ठिकाणी मिळाले पाहिजे. मी प्रॅक्टिकली कार्यकर्ता, मी काम करणारा कार्यकर्ता, मी ते भाषण द्यायचं. आता निवडणूक जवळ आले, 15 दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे. तुमचे प्रश्न मी सगळेच्या सगळे सोडवतो आणि निवडणुकीला मतं घ्यायचे आणि पुन्हा घरी बसायचं. माझ्याला असं होत नाही. मी जे बोलतो वैशालीताईला आणि बागडेताईला माहित आहे आणि म्हणून त्यांच्या मनातून अंतकरणातून हे सगळे माझे विद्यार्थी, हे सगळे इथले पालक गुरुवर्य माझ्यावरती प्रेम करतात. मी जे बोलतो ते मी करतो आणि म्हणून जर 40% अनुदानाची वाढ जर आपल्या मीटिंग मध्ये चंद्रकांत पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये जर झाली असेल तर त्या मिनिट्स मध्ये अप्रोचची कॉपी मला त्याच्या तुम्ही उपलब्ध करून द्या. दर्जा बद्दल सुद्धा, दर्जा वाढीबद्दल सुद्धा जर मान्यता झाली असेल तर त्या मिनिट्सची कॉपी मला त्या ठिकाणी द्या आणि नवीन ग्रंथालयाला मान्यता दिली असेल तर ती सुद्धा कॉपी मागून घेण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन. आणि हे सगळ्या मागण्या येणाऱ्या 30 तारखेला किंवा त्याच्या अगोदर सुद्धा एक कॅबिनेटची मीटिंग त्या ठिकाणी आहे आणि मी कॅबिनेट मंत्री आहे. मी सुद्धा, मी जरी तुमच्या घरातला असलो, एक कार्यकर्ता असलो, तुम्हाला कॅबिनेट मंत्री वाटत नसलो तरी आज घटना तर पदावर त्या ठिकाणी मी आहे आणि मी वाटू पण देत नाही. कधी मंत्रीपदाची मस्ती या जिल्ह्यामध्ये मी कधी माझ्या मस्तकात येऊ दिली नाही. कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आहे आणि भविष्यात तुमच्या आशीर्वादानं आणखी मोठं पद जर कुठलं मिळत असेल तर त्यावेळेस सुद्धा मी कार्यकर्ता राहण्याचं काम मी त्या ठिकाणी करणार आहे. आणि म्हणून हे मागण्या तुमच्या रास्त आहेत.
रास्ताच मागण्या त्यांचे. आणि हे ग्रंथालय चळवळ हे टिकली पाहिजे, वाढली पाहिजे. वाचन संस्कृती सर्वसामान्य माणसापर्यंत, माझ्या विद्यार्थ्यापर्यंत सुद्धा त्या ठिकाणी टिकली पाहिजे आणि त्याने रुजवली पाहिजे. कारण आजकाल मोबाईलच्या जमान्यामध्ये माझे विद्यार्थी सुद्धा डायरेक्ट लॅपटॉपवर अभ्यास करतात, सगळे इंटरनेट. पण बाळांनो, अनेक वक्ते तुम्ही बघितलं असाल, रामविलास पासवानजी असतील, गणपतीजी असतील, आपल्या इथले विलासराव देशमुख साहेब असतील, बापूसाहेब काळदते साहेब असतील, गोपीनाथ मुंडे साहेब असतील, हे जे मोठे वक्ते झाले ते फक्त आणि फक्त वाचनातून त्याची निर्मिती त्या ठिकाणी झाली. वाचन खूप महत्वाचं आहे. आणि मग मी रामभाऊला मी सातत्यानं सांगतो की रामभाऊ, अर्धा प्रवास माझा रेल्वेत होत असतो. आणि म्हणून ज्या ज्यावेळेस मी रेल्वेत बसेन, जोपर्यंत मला झोप लागत नाही तोपर्यंत मला दररोज वैशालीताई, बागडेताई मला एक पुस्तक त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि पुस्तक वाचलं तरच आपण आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन, चांगल्या पद्धतीचे संस्कार आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. आणि म्हणून येणाऱ्या 30 तारखेला माननीय अजितदादाची जनसन्मान यात्रा उदगीरमध्ये त्या ठिकाणी येणार आहे. त्याचं स्वागत आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी करायचंय. मंत्री झाल्यानंतर, ते उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आणि महायुतीमध्ये गेल्यानंतर ते पहिल्यांदा उदगीरला येणार आहे. आणि म्हणून उदगीरकरांनी आपण चांगल्या पद्धतीचं उदगीर त्या ठिकाणी आपण सजवणार आहोत. आणि आपण सगळेजण मिळून जसं राष्ट्रपती महोदयांच्या कार्यक्रमाला शोभा आणली तसं सजवलं, त्याच पद्धतीचं आपण उपमुख्यमंत्री आल्यानंतर आपण तो कार्यक्रम त्या ठिकाणी घेणार आहोत. जवळजवळ 20 ते 25,000 लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आणि म्हणून रामभाऊ, आपण सुद्धा रेस्ट हाऊसला असेल किंवा शिवमला असेल किंवा हेलिपॅडवर असेल, आपलं एक शिष्टमंडळ, एक निवेदन आपण त्या ठिकाणी तयार करा. त्या निवेदनाची कॉपी स्वतः मी दादांच्या हातामध्ये त्या ठिकाणी देईन. आणि दादांना मी विनंती करेन की दादा, हे खूप महत्वाचे प्रश्न आहे की ग्रामीण भागामध्ये ग्रंथालयामध्ये आजही ज्येष्ठ मंडळी असतील, तरुण असतील, महिला वर्ग असतील, आजही त्या ग्रंथालयामध्ये येऊन सकाळी सकाळी पेपर असेल किंवा पुस्तक असेल हे वाचण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. आणि ग्रंथालयाला खरंच मजबूत केलं पाहिजे, ही भावना तुमच्या सहित माझी सुद्धा त्या ठिकाणची भावना आहे. पण तुम्हाला माहिती आहे, आज मुख्यमंत्री माझी 8,000 रुपये देतोय आणि ज्या पोराने ग्रॅज्युएशन कंप्लीट केले त्याला 10,000 रुपये स्टायपंड देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या वतीनं आणि महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी दिलेला आहे. आज माझ्या शेतकरी बांधवांना वीज माफीचा निर्णय त्या ठिकाणी दिला. माझा शेतकरी आज अडचणीत होता, त्यांच्या मालाला भाव कमी आहे, कधी दुष्काळ पडतोय, कधी पाऊस जास्त पडतोय. आज आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये 11 अनुदान त्या तीर्थछत्र योजनेच्या अंतर्गत आम्ही ते अनुदान त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत. अशा अनेक गोष्टी राज्य शासनाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी करतोय. आता सातत्यानं मागणी आहे शेतकऱ्यांची की आम्हाला दिवसा फीस त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. आणि म्हणून माझ्या मतदारसंघापुरतं, अरे सर, मी त्याची पूर्णपणे खबरदारी घेऊन सोलारचा प्लॅन्ट, अनेक प्लॅन्ट माझ्या मतदारसंघात त्या ठिकाणी उभा केले की कसल्याही परिस्थितीमध्ये बिराजदार सर, काही येऊ द्या, येणाऱ्या 6 महिन्यामध्ये मी शेतकऱ्याला दिवसा वीज दिल्याशिवाय राहणार नाही, हाही शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी मी देतो. आणि म्हणून मी मोतीपोळे सर, तुम्ही कमी पडायला लागला, कापसे सर, मेखले सर, माझ्या मंत्रालयामध्ये आल्यानंतर तुम्ही बघत असाल प्रचंड गर्दी असते. मी मंत्री म्हणून कुणाला पत्र देणे किंवा फोन करणे मी एवढं करू शकतो, पण मी असं करत नाही. मी स्वतः जर कुणी माझ्याकडे आलं तर त्या मंत्र्याकडे जाऊन त्याचं काम त्या ठिकाणी मी करून जातो. सचिवाकडे काम असेल तर मी स्वतः त्या ठिकाणी सचिवाकडे जातो आणि त्यांचं काम करून देण्याचं काम मी त्या ठिकाणी करत असतो. आजही माझ्या कार्यकर्त्याचेच गुण माझ्या अंगामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आता 10 तारखेला आचारसंहिता लागेल का 14ला लागेल माहित नाही, तो निवडणूक
आणि आम्ही दोघेही त्याच विमानाने मुंबईला त्या ठिकाणी जाऊ आणि त्याच कॅबिनेटमध्ये ह्या विषयाला वाचा फोडण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं. पण समजा या आचारसंहितेच्या अगोदर नाही झालं तर मला विनंती आहे की चंद्रकांत दादाला सुद्धा आपण 1 तारखेला आपण सगळेजण जाऊन तुम्ही सिस्टम घेऊन या ठिकाणी माझ्याकडे कापसे सर आणि मेकले सर रामभाऊला घेऊन या. एक 8 आहे की रामभाऊ उदगीर सोडतच नाही, घर यशवंत परिवार काय जादू आहे मला माहित नाही उदगीर मध्ये. एकदाही रामभाऊ मुंबईला आले तो सांगा तुम्ही रामभाऊ जर मुंबईला आले असते तर मेकले सर कापसे सर तुमचं आतापर्यंत काम झालं असतं किंवा सगळ्या पत्रकारांनी त्या ठिकाणी मदत केली. आणि म्हणून त्यांनी हातात काम घेतलेलं आणि त्यांनी मला एकदा पिच्छा धरलंय सोडत नाही त्यांच्यावर. आणि म्हणून त्यांनी हक्काने सांगितलं की खरंच तुम्हाला सांगतो गेली 5 वर्ष या भागाचा विकास करण्यामध्ये लोकांना माझ्या भाई माऊलीला 192 गावाला 600 कोटी रुपयाची वॉटर मिळण्याची योजना माझ्या मतदारसंघात आली. लातूर जिल्ह्यात कुठंच नाही. आता उल्लेख केला आदरणीय आमच्या वैशालीताईंनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 16 ऑगस्ट 1982 ला लातूर जिल्हा झाला. आज सगळ्यात लातूर जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कधी झालं नव्हतं. ते भाग्य आणि मान आणि वैभव आमच्या उदगीरकरांना त्या ठिकाणी मिळालं. तो रेकॉर्ड त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेऊन आमच्या उदगीरचं नाव महाराष्ट्राचं नव्हे तर भारतात जगात करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं. म्हणून बाळांनो तुम्हाला आजही सांगतो मी घरी जाऊन सगळ्याला सांगायचं आईवडिलांना आग्रह करायचा तर मुलांचा आग्रह आई वडील कधीच तोडत नाही. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर महायुतीच्या नेत्यांनी जर मला तिकीट दिलं मी निवडणुकीत जर उभारलो तर आपल्या उदगीरला आता काय करायचंय उदगीरला आपला एअरपोर्ट बनवायचंय. उदगीरला मेडिकल कॉलेज करायचंय. उदगीरला वंदे भारत चालू करायचे आणि उदगीरमध्ये मोठा उद्योग आणून तिथल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम भविष्यकाळामध्ये त्या ठिकाणी करायचं. मी जर राजकुमार साहेब आणि भाऊ मी जर पहिल्या टर्म मध्ये जर म्हणलो असतो इथं मी एअरपोर्ट आणणार लोकांनी मला हल्ला अरे जायला लातूरला रस्ता नाही, नांदेडला जायला रस्ता नाही आणि तुम्ही एअरपोर्ट आणता होता. आज लातूरला गर्वाने सांगतो 40 मिनिटांमध्ये लातूर. बिदरला 1 तासामध्ये, नांदेडला 1 तासामध्ये. मतदारसंघातले सगळे रस्ते जे पीडब्ल्यूचे होते सगळे रस्ते दर्जेदार करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी. आरोग्याच्या सुविधा चांगल्या करवल्या, विजेच्या समस्या सोडवल्या, सिंचनाच्या समस्या सोडवल्या. जे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागतं या जिल्हा निर्मिती करता त्या सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याचं काम 6-6.5 हजार कोटी रुपये या मतदारसंघामध्ये आणून आपण त्या चेहरा बदलण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं आहे. म्हणून हे भविष्याचा माझा प्लॅन त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून बाळांनो प्रत्येकाने घरी जाऊन सांगायचं की वोट कुणाला. हा बघा माझ्या बहीण लिखीमध्ये किती आवाज जोरात आहे. सगळ्यांनी घराघरात जाऊन आजूबाजूच्या सुद्धा घरामध्ये जाऊन वोट कुणाला. वोट कुणाला तर उदगीरच्या विकासाला म्हणायचं. हे अशी तुमची सगळ्यांची टॅगलाईन आणि त्या ठिकाणची घोषणा असली पाहिजे. तुमच्या मित्राला, तुमच्या मैत्रिणीला, तुमच्या आजूबाजूच्या शेजाऱ्याला, तुमच्या नातलगाला ह्या येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण सांगताल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि एक ग्रंथालय मित्र म्हणून, मंत्री नाही मित्र म्हणून मी तुमच्या सोबत आहे असं सुद्धा आवर्जून ठामपणे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. खरं तर आज सुपोष पाणी आरे सरांचं भाषण व्हायला पाहिजे होतं. खूप एक विद्वान व्यक्ती आहे, एक विजन असणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्या संबंध लातूर जिल्ह्यामध्ये त्यांची त्या ठिकाणची ओळख आहे. आर्य कुटुंब एक त्यागीवरतीचं बलिदान व्यक्तीचं कुटुंब आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून मला इथं या संस्थेमध्ये मला काही देता आलं नाही आणि त्यांनी मला काही मागितलंही नाही. काही गोष्टी आता परवा आदरणीय सर मुंबईला आले होते आणि त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. सर खरं तर मी मुख्यमंत्र्यांची एन्डॉर्समेंट झाली आहे, महसूल मंत्र्यांची त्या ठिकाणची एन्डॉर्समेंट झाली आहे आणि ते फाईल चालू लागले म्हणजे फिरायला लागली ती फाईल. आणि मी नक्कीच येणाऱ्या कार्यकाळामध्ये तुमचे जे प्रश्न असतील त्या प्रश्नाचंही वाचा फोडण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन. कारण खरंच
सुपोष पाणी आर्य सरांचं मन फार मोठं आहे आणि आदरणीय आमच्या ताईंचं पण फार मोठं मन मोठं आहे. आणि म्हणून ताई ह्या संस्थेला खरं आपल्याला आणखीन तर खूप जुनी संस्था आहे आणि आज ही त्या संस्थेच्या छत मला पत्र्याचे दिसत आहेत आणि म्हणून त्याकरता सुद्धा जे काही ताई माझ्याकडून जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य देण्याची भूमिका माझी त्या ठिकाणी असली पाहिजे. कारण इथले विद्यार्थी खूप हुशार आहेत, पुढे चालून मोठ्या पदावरती त्या ठिकाणी जाणार आहेत. कारण आमचे प्रवीण भोळे सर आणि आमचे सर कुठे गेले गंधारे सर सातत्यानं तुमचं एवढं कौतुक करतात की विचारायची सोय आहे. कौतुकाच्याही पुढचे तुम्ही व्यक्तिमत्व आहात. तुम्ही फार पुढे गेलात. ते कौतुक वगैरे तुम्हाला ते भावत नाही. आज बघितलं स्वागत करताना सुद्धा महात्मा गांधीचे विचार आपल्या डोळ्यासमोर आले पाहिजे त्या भूमिकेतून आम्हाला खादी शाल जरी त्या ठिकाणी पांघरली आणि सांगितलं की भाऊ खादीला वाढवलं पाहिजे, खादीला जगवलं पाहिजे, खादीला प्रोत्साहन दिलं पाहिजे. हे भूमिका त्या ठिकाणी सांगत असते. आणि म्हणून मला कधी कधी वाटतं की विद्वान व्यक्तीसोबत आपण बसलं पाहिजे. पुस्तक वाचल्यानंतर डोक्यामध्ये येतं पण त्यांचे विचार जरी ऐकले तरी आपण त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळत असतं. आणि म्हणून सुपोष पाणी आर्य सर आम्हाला सातत्याने आपण मार्गदर्शन करत राहावा एवढीच या प्रसंगी विनंती करतो. आणि परत एकदा लातूर जिल्हा ग्रंथालयाच्या मेळाव्याला माझ्या मनापासून आपण उदगीरमध्ये घेतला त्याबद्दल मी या मेळाव्याला माझ्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि 40% अनुदान वाढ, ग्रंथालयाच्या दर्जा वाढीबद्दलची मान्यता आणि नवीन ग्रंथालयाला मान्यता. एक तर ते खातं सोडून माझ्याकडे यावं लागेल. ते खातं नसेल तर आता तुम्ही घर सोडून मुंबईमध्ये येऊन कसं आहे प्रोसिजर जाधव सर काय होतंय माहिती का, आम्ही फक्त आश्वासनं वगैरे देतो आणि आमच्या कामात राहतो. तुम्ही पण पाठपुरावा त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि वैशालीताई मी 5 वर्ष या मतदारसंघामध्ये मी कधी आराम केला. आज ही माझी तब्येत खराब, मी गोळ्या खाल्ल्या, अक्षरशः मला घाम आहे, मला त्रास होणार नाही, पण मी शब्द दिला की त्याला मी पाळणारा कार्यकर्ता आहे. आणि म्हणून आपल्या मतदारसंघात एवढा विकास त्या ठिकाणी झाला. आणि म्हणून तुम्ही पण सातत्यानं त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. पाठपुरावा जर नाही केला काहीच होत नाही, तुम्हाला काहीच होत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की त्या मीटिंगमध्ये काय झालं, त्या मीटिंगचे मिनिट्स तयार झाले का, ते मिनिट्स तयार झाल्यानंतर त्याची मान्यता त्या खात्याच्या मंत्र्यांनी, त्या खात्याचा बोट आहे त्या बोटमध्ये ताई आता तुम्ही रागावलात माझ्यावर, त्या बोटमध्ये 200 गाड्या जातात. गाड्या खाली सोडायच्या आपण वर्गवून बसायचं. रो त्याला म्हणतात, ती माझ्या डिपार्टमेंटची आहे. आणि म्हणून आता मी सातत्यानं पाठपुरावा करतो. हॅलो जी हा गुड सर. आणि कितीपर्यंत चालेल सर अंदाजे? बस झालं, माझी विनंती आहे 12 पर्यंत संपवा. आणि 12ला जर निघेल चालेल सर. 10:30ला जर तुम्ही इथं एकदा 3चा टायमिंग देऊ इथं. बरं काय हरकत नाही. 10:30 जर झाली तर 12 पर्यंत 1 पर्यंत संपली. निघायला 1 तास 3चा इथं वेळ देतो जी सर. त्यात काही बदल नाही. आणि त्यांना पण सांगा पुढचा लातूरचा 3चा कार्यक्रम घ्यायला ते हे मी बोलतो दादांच्या. ओके सर, थँक्यू. तर ते 1980 पासून मुंबईमध्ये वाढवण बंदर व्हायला पाहिजे हे अनेक नेत्यांनी प्रयत्न केले. म्हणजे योगायोग बघा ना, म्हणजे मी भाग्यवान मी स्वतःला समजतो. आणि तुमच्या मतामध्ये एवढी ताकद आहे की जी गोष्ट मी हातात घेतो ती पूर्ण. 1980 पासून वाढवण बंदर आता आहे. आणि माझ्याही मतदारसंघातल्या किंवा माझ्याही लातूर जिल्ह्यातल्या सर्व युवक तरुणांना तिथं रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम जवळजवळ 20 ते 25,000 युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम मी त्या ठिकाणी करणार आहे. आणि म्हणून तसा पाठपुरावा केला पाहिजे. 1980 पासून ते होत नव्हतं, म्हणजे 1.5 वर्षामध्ये करून टाकलं. आणि म्हणून तुम्ही सुद्धा उद्या या. हा कार्यक्रम झाल्यानंतर माझ्यासोबत मी फायनान्स
डेप्युटी सेक्रेटरी फायनान्स, जॉईंट सेक्रेटरी फायनान्स, सेक्रेटरी फायनान्स, प्रिन्सिपल सेक्रेटरी फायनान्स, ऍडिशनल चीफ सेक्रेटरी फायनान्स या सगळ्यांनी बघितल्यानंतर नुसती सहीला दादाकडे त्या ठिकाणी जातात. म्हणजे प्रोसिजर पण तुम्हाला माहित असली पाहिजे. आणि म्हणून जर दादाने सूचना केल्या की कुठं फाईल, तर ती फाईल त्या ठिकाणी कुठं कुठं असती. आणि म्हणून तशा पद्धतीचं सगळं आपण त्या ठिकाणी पाहूया. आणि जे काही सत्य आहे ते माझ्या सर्व ग्रंथालय चळवळीतल्या लोकांना आपण त्या ठिकाणी सांगूया. आणि जेवढी काही मदत करता येईल तेवढी मदत करण्याचं काम मी त्या ठिकाणी करूया. पण माझ्या श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेतल्या सर्व गुरुवर्यांना मला विनंती आहे, मी तुमचा आहे, तुम्ही माझ्या. येणाऱ्या निवडणुकीमध्ये विद्यार्थ्यापासून ते सर्व संस्थाचालकापर्यंत सर्वांनी या निवडणुकीमध्ये उदगीरच्या विकासाकरता, उदगीर जिल्हा निर्मिती करण्यासाठी आपण त्या ठिकाणी झटलं पाहिजे. एवढी नम्र विनंती या ठिकाणी मी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. होय, मी रिक्वेस्ट केली त्याला. आता मी इथं किती टायमिंग देऊ? हा बर हा तुमच्या मला इथं मी जेवण बनवायला, इथं जेवण करू, तिथं जेवण करू, तिथं जेवण करा. तिला सांगू मग इथं हे सगळेच कार्यक्रम घेऊ ना. सुखसागर जेवण पाहिलं मला प्रोग्राम द्या, मला पाठवून द्या. आता मी तीनचं सांगून टाकतो. तीनचं म्हणजे 2 तास वेळ देतो, म्हणजे 3ला आम्ही सगळे रेडी राहतो. ठीक आहे बघ, फायनल बरं का 30चं. तारखेचा आता सीएम ऑफिसवरून फोन होता की आता ते 10:30 त्यांनी कॅबिनेट केली आणि 10:30ची कॅबिनेट करून दादा इथे येणार आहेत 2 वाजता. 3ला कार्यक्रम चालू होईल, 3 ते 5 कार्यक्रम त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी जिल्हा परिषदेच्या मैदानावरती आपण 3 वाजता आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावी नम्र या ठिकाणी विनंती करतो. आणि परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. आणि परवा विषयीताई मी आर्य सरांना सांगतो, खरंच म्हणजे आर्य सर आणि आता ते आंदोलनताई तुम्ही खूप म्हणजे इथं लोकांना खूप चांगल्या पद्धतीने तयार केले. मला बागडेताईच्या घरी गेल्यानंतर एवढा आनंद झाला की स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी तर त्यांच्या मुलाला मोठे सिना कलाकार त्या ठिकाणी केलेच, पण मी त्यांच्या घरी गेल्यानंतर मला आपला उदगीरचा रितेश त्या ठिकाणी दिसला. आणि जसं त्यांची सुनबाई जिनेली आहे, काय जिनेली आहे ना, तसं यांची सुनबाई नाव का ताई शीतल, तशी जिनेली त्या ठिकाणी दिसली. एवढा आनंद झाला मला. मी स्वतः पीटी त्या ठिकाणी वाजवली. मला माझ्या लहानपणाचे दिवस त्या ठिकाणी आठवले आणि मी सारेगमा पदनिसा मी त्या ठिकाणी म्हणून दाखवलं. आणि बाळानं तुम्ही सुद्धा तुम्हाला मोठ्या पदावर जर जायचं असेल तर ध्येय, दृष्टिकोन आणि कृती हे जीवनात त्या ठिकाणी तुम्ही अवलंबली पाहिजे. एक ना एक दिवस इथं आमचे मित्र पाटील साहेब बसले. माझं हेर मतदारसंघात गाव आहे आणि मी सातत्याने हेर मतदारातून आमदार व्हायचं असं मी स्वप्न बाळगलं होतं. आणि त्या स्वप्नाकडे मी बघण्याचा दृष्टिकोन एक ना एक दिवस मी आमदार होणार म्हणून सांगितलं होतं. आणि मी राखीव मतदारसंघात आमदार होऊ शकतो, दुसरीकडे होऊ शकत नाही. म्हणून माझा हेर मतदारसंघ उठला. काही निलंग्यात गेला, काही अहमदपूरमध्ये गेला, काही उदगीरमध्ये त्या ठिकाणी आला. आणि म्हणून मला इथल्या जनतेने तळहाताच्या पुढासारखं जपून मला आमदार मंत्री होण्याची संधी दिली. म्हणून इथल्या जनतेची
आयुष्यभर मी त्यांच्या ऋणाचं त्या ठिकाणी राहणार आहे. आयुष्यभरात मी त्याला कधीही विसरणार नाही. हाही शब्द वैशालीताई या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी देतो. आणि खरंच म्हणजे खूप आनंद वाटला सध्याची त्यांच्या मुलाची तुमची भेट झाली काही मला माहित नाही. सुनबाईची ताई बरं बागडे मला खूप आनंद वाटला त्यांची. आणि त्यांच्या मुलांना सांगितलं की मी मुंबईमध्ये स्वतः सांस्कृतिक मंत्र्याकडे येऊन तुम्हाला जे काही तुमच्या पिक्चर करता इव्हेंट आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे ते सगळं काम मी तुमच्या मुलाला आणि सुनबाला देण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन. हा शब्द सुद्धा मदन भाऊ या कार्यक्रमाच्या ठिकाणी देतो. मदन भाऊ असं सगळं बारीक बारीक मला सूचना करतो. भाऊ इथं गेलं पाहिजे, भाऊ तिथं गेलं पाहिजे. भोळे जर मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतात पण मदन भाऊ बारीक बारीक गोष्टी सांगतात. म्हणून जरा 2 महिने सर तुम्हाला विनंती आहे दोघांना जरा माझ्याकडे सोडा एवढी विनंती करतो आणि थांबतो आणि पुढे जाण्याची परवानगी